नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. माइंडफुल मंडेमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काही क्षणांसाठी आपण थोडंसं थांबायचं का? म्हणजे आपल्याला पुढे काय करायचंय, काय मिळवायचंय याचा अजिबात विचार नाही करायचा आहे. फक्त जी गोष्ट आधीपासून आपल्याकडे आहे, आपल्या आयुष्यात आहे, तिच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊयात का? किंवा त्याची जाणीव करून घेऊया का? खरं सांगायला गेलं ना तर आपण दररोज धकाधकीच्या जीवनामध्ये काहीतरी मिळवण्याच्या, काहीतरी कमवण्याच्या इतक्या धावपळीत असतो, इतकी धडपड करत असतो, त्यामध्ये गुंतून जातो, की जे आपल्याकडे आहे ना, त्याचा विसरच पडतो आपल्याला. म्हणजे आपल्याला कोण साथ देतंय, आपल्याजवळ खरं तर काय आहे, हे विसरून जातो आणि छोट्या-छोट्या गोष्टींची जाणीव आपण जर स्वतःला करून घेतली, तर त्याने खूप मोठे बदल घडू शकतात. ते कसे ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता एक छोटासा विचार आहे म्हणजे बघा, एक स्त्री आहे जी दिवसभर धावतीये, घर, काम, जबाबदाऱ्या सगळं सांभाळते, थकून जाते बिचारी. पण दिवस संपताना तिच्या मनात एकच विचार येतो, "मी एवढं सगळं करते, सगळ्यांसाठी एवढं करते, पण मला काय मिळतं? मला काहीच मिळत नाही आणि मी नुसती इतरांसाठी राबते आणि एवढं सगळं करून मला छान परिपूर्ण वाटत नाही. म्हणजे आय एम नॉट इनफ." आणखीन एक स्त्री आहे. तिचा दिवसही जवळपास असाच आहे. म्हणजे रात्री जेव्हा ती झोपायला जाते तेव्हा ती विचार करते, मी आज दिवसभर काय-काय काम केलं आणि मी आज दिवसभर कुठे-कुठे होते, मी कुठे मेहनत घेतली, असा स्वतःशी ती संवाद साधते. आणि तेव्हा तिला असं वाटतं, की आज मी जे काही केलंय ना, ते परफेक्ट नसेल कदाचित, पण माझे प्रयत्न हे खरे होते आणि तेच जास्त महत्त्वाचे असतात. या दोन्ही विचारांमध्ये खरं सांगायला गेलं तर काय फरक आहे? आता तसं पाहायला गेलं तर दोघांचं आयुष्य जवळ-जवळ सारखंच आहे. म्हणजे दोघीही कष्ट करतायत, पण अनुभव म्हणजे काय? परिस्थिती सेम असल्या तरी सुद्धा अनुभवांमधली परिपूर्णता ही वेगवेगळी आहे. परिस्थितीमुळे नसून तर ती दृष्टिकोनामुळे वेगळी आहे. आणि तो दृष्टिकोन हळू घडवणारी गोष्ट म्हणजे कृतज्ञता. म्हणजे एका स्त्रीला असा विचार करायला जमतो आणि एका स्त्रीला असा विचार येतो मनात. यामधला फरक काय माहितीये का? ते म्हणजे कृतज्ञता. सगळ्यात आधी कृतज्ञता म्हणजे काय हे आपण जरा समजून घेऊया. कृतज्ञता म्हणजे किंवा ग्रॅटिट्यूड ठेवणं म्हणजे आभार मानायचे का? तर तसं नसून आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे, ज्याची आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये सवय करून घ्यायची आहे. आपल्या आयुष्यात चांगल्या, मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या किंवा अगदी छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं म्हणजे कृतज्ञता. मग तो सकाळी शांतपणे प्यायलेला चहा असेल किंवा कोणीतरी आपल्याला एखादं प्रेमळ वाक्य म्हटलं असेल, कौतुक केलं असेल किंवा कठीण प्रसंगातही उभं राहण्याची स्वतःची ताकद असेल. ह्या सगळ्याकडे आपण जे बघतो ना, ते कृतज्ञतेने पाहायला हवं. कृतज्ञता म्हणजे अडचणींना नाकारणं नसून त्यामधून काहीतरी शिकण्याचा दृष्टिकोन ठेवणं हे आहे. त्यामुळे ग्रॅटिट्यूड हा अतिशय महत्त्वाचा असतो. आता ग्रॅटिट्यूड हा जो इंग्लिश शब्द आहे, हा आपण इतका ग्लोरिफाय केलेला आहे. पण ही कृतज्ञता आहे ना, जो आपला मराठी शब्द आहे, या कृतज्ञतेमध्ये इतका प्रेमळपणा आहे आणि तुम्हाला खरं सांगू का, ही कृतज्ञता पूर्वी आपल्या सगळ्यांमध्ये खूप होती. आता आपण थांबून इतरांची कृतज्ञ होण्यासाठी तेवढा वेळ देतो का? खरं तर देत नाही आणि तोच द्यायचा आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ आहे. बेसिकली जे आहे तेही महत्त्वाचंच आहे. मी या सगळ्यासाठी आभारी आहे. आय एम ग्रेटफुल दॅट इज देअर असं म्हणणं म्हणजे परिस्थिती बदलत नाही आपण, पण आपल्या दृष्टिकोनामुळे आपण अनुभवल्या जाणाऱ्या क्षणांना नक्की बदलवू शकतो. तेवढी ताकद या कृतज्ञतेमध्ये असते. कृतज्ञता आपलं आयुष्य कसं बदलतं? म्हणजे कृतज्ञतेवर एवढं बोलण्यासारखं काय आहे? आम्हाला कळलंय की ग्रेटफुल आहोत असं म्हणायचंय, थँक यू म्हणायचंय सगळ्यांना. पण हे समजून घ्या, आपण कृतज्ञ राहण्याचा सराव केला तर आयुष्य एका दिवसात नाही बदलत. पण कालांतरानं आपल्या दृष्टिकोन बदलायला मदत होते. म्हणजे काय नाहीये यापेक्षा काय आहे याकडे पाहायला आपण लागतो आणि हा बदल खूप सूक्ष्म असला ना तरी सुद्धा तो खोलवर परिणाम करणारा असतो. मन थोडं शांत राहू लागतं. अनावश्यक विचार जे मनामध्ये येतात ते कमी होतात. नाती बहरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःकडे थोड्या का होईना पण मृदू नजरेनं पाहायला लागतो.
हळूहळू आपल्या आयुष्यातली स्पर्धा कमी होते आणि प्रसन्नता अनुभवायला आपण शिकतो. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळू लागतो आणि म्हणूनच कृतज्ञता ही फक्त भावना नसून आपल्या दिनचर्येमध्ये पाळायची एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता कृतज्ञता अनुभवण्यासाठी एक सोपा सराव आहे, जो सराव आपण समजून घेऊया. ते म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. आता जर्नलिंग कसं करायचं याच्यावर मी खास वेगळा व्हिडिओ बनवला होता, पण यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली ग्रॅटिट्यूड जर्नलिंगमध्ये काय करायचं हे सांगणार आहे. ते म्हणजे दररोज अगदी जमलं नाही तरी चालेल, पण अधूनमधून तुमचे विचार जे आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून काढणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ही कृतज्ञता शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतो तेव्हा त्या वास्तवात अनुभवायला सोप्या पडतात आणि म्हणूनच अगदी 2 ओळी का होईना, पण इतरांबद्दल चांगलं वाटलं, कुठली गोष्ट बरी वाटली तर ती आपण लिहून ठेवायला हवी. आता हे कसं लिहायचं? तर लिहिण्याआधी आपण सुरुवात करायची की आय एम ग्रेटफुल फॉर आणि जे काही तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे, जी घटना असेल ती लिहायची आणि पुढे तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही लिहू शकता. कितीही ओळीत, अगदी जास्त ओळीत एलॅबरेट करून लिहिलं तरी सुद्धा चालतं. अडचणींमधली कृतज्ञता आपण आता कशी लिहायची? तर आपल्या जीवनामध्ये एखादा कठीण असा प्रसंग आला, तर आपण लगेच विचार करतो की हे असं का घडलं माझ्याबरोबर? मी कोणाचं काय वाईट केलं होतं? ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यात यायला लागतात. मग कधीतरी काही क्षण आपण थांबून जर का विचार केला, तर यातून आपल्याला कळतं की यातून जे घडलंय, त्यातून मी काय शिकले? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण हळूहळू त्यात अर्थ दिसायला लागतो. आपलं आयुष्य पण आपल्याला बरंच काही शिकवत असतं. फक्त त्या घडामोडींकडे कृतज्ञतेनं पाहण्याची गरज असते. कालांतरानं कोळं आपोआप सुटतं, सगळ्या गोष्टी आपोआप विरतात. काळाची गरज असते ती. काळाला तेवढा वेळ देणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला आपसुकच लक्षात येतं की ही गोष्ट या गोष्टींसाठी घडत होती. कदाचित याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळणार होतं. त्यामुळे आपण अनुभवातून जेव्हा असं ग्रॅटिट्यूड मानायला लागतो आणि या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला लागतो, त्यावेळेला आपल्या आयुष्यात खूप फरक पडतो. आता फ्युचर ग्रॅटिट्यूड कसा असायला पाहिजे? 1 मिनिटं तुम्ही डोळे मिटा बरं आणि काही वर्षांनी तुम्ही कुठे असाल याची कल्पना करा. जिथे गोष्टी नीट घडलेल्या आहेत. तुमच्या मनातलं जे प्लॅनिंग होतं, जे तुम्ही ठरवलं होतं, ते सगळं जसंच्या तसं झालेलं आहे. त्यासाठी आता तुम्ही थँकफुल राहा, आभार माना. या सगळ्याचे आभार मन अगदी कृतज्ञ होऊन खूप भावनेनं ते व्यक्त करा. मनातल्या मनात खूप वेळेला म्हणा की हे सगळं घडून आलं जे की मी विचार केला होता. हा सराव ना आपल्या भविष्याच्या बाबतीत असलेली भीती कमी करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. त्याच्यामुळे जे आपल्याकडे आहे त्या बाबतीत ग्रॅटिट्यूड मानणं, जो प्रसंग घडतोय त्या बाबतीत ग्रॅटिट्यूड मानणं, फ्युचरमध्ये काय घडणार आहे हे व्हिज्युअलाइज करून मग त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, ह्या 3ही गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्की बदलतो. आता कृतज्ञता ही कुठली मोठी किंवा अवघड गोष्ट नाहीये. आपण स्वतःहून घेतलेला एक पॉज आहे. आपल्या दैनंदिनी मधला एक छोटासा बदल आहे आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक निराळा असा दृष्टिकोन आहे. आणि कालांतरानं कृतज्ञतेमुळे फक्त तुमच्या विचारांमध्ये बदल करत नाही, तर तुम्ही आयुष्याकडे कसे पाहता हे देखील बदल व्हायला सुरुवात होते. कृतज्ञ असणं ही यशाच्या मार्गावरील पहिली पायरी असते. म्हणूनच आज फक्त 2 मिनिटं घ्या, थांबा आणि जे आपल्या आजूबाजूला आहे त्याचा विचार करा, त्याबद्दल जाणीव करून घ्या. कारण कधी-कधी असं असतं, की आपण जे शोधतो ना, ते आपल्याकडेच कुठेतरी दडलेलं असतं. बरोबर की नाही? तुमच्या आयुष्यात काय-काय चांगल्या गोष्टी आहेत, आज नक्की लिहून काढा. जाता-जाता तुम्हाला एक गंमत सांगते. 2025 मध्ये मी ही गोष्ट केली होती. जर तुम्हाला आवडली तर नक्की करा. तुम्हाला ज्या गोष्टी आनंद देऊन गेल्यात, त्या आनंद देऊन गेलेल्या गोष्टी छान एलॅबरेट करून त्या कशा तुम्हाला सुखी करत होत्या, आनंदी करत होत्या, अशी एक छानपैकी चिठ्ठी स्वतःला लिहा. त्या आनंदी बॉक्समध्ये ती जमा करा. लक्षात येतं की जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आनंदाचे क्षण सुद्धा एवढे होते. जेव्हा आपण त्या बॉक्सकडे बघतो किंवा आपण ज्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत अशा ठिकाणी बघतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की वर्षभरात वाईट गोष्टी तर घडल्या, पण चांगल्या गोष्टीही बऱ्याच घडल्या. त्यामुळे याची जाणीव असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माइंडफुली विचार करून बघा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जागरूक राहा आणि कृतज्ञ राहा.